सकाळची वेळ आहे आणि मी आलेले आहे किचनमध्ये. स्वयंपाक करण्या अगोदर मी देवपूजा करून घेते. म्हणजे देवपूजापासून सुरुवात झाली ना तर काम आपलं सुरळीत होतं आणि मन प्रसन्न राहतं दिवसभर. तर अगोदर मी देवपूजा करत आहे. पाणी भरून घेतलेलं आहे मी देवासाठीही पिण्यासाठीही. म्हणजे सकाळी सकाळी मी पाणी भरून घेते अगोदर, कारण नंतर लाईटचं नक्की नसतं. देवाला देवपूजेला जेव्हा पाणी घेतो ना त्यावेळी थंडा कॅन सगळंच भरलेलं असतं आणि वरच्या टाक्या पण. तर देवांना मी स्नान घालत आहे. म्हणजे आज पितांबरी वगैरे काही लावलेली नाही, कारण प्रत्येक गुरुवारी हा नियम आहे. पण दररोज कसं आपली धावपळ जास्त असते त्यामुळे आणि देव पण जास्त आहेत त्यामुळे ना जास्त तामझाम मी करत नाही. फक्त देवांना साध्या पाण्याने मी स्नान घातलेलं आहे आणि कॉटनच्या कपड्यानं पूर्ण पाणी पुसून घेतलेलं आहे. कारण पावसाळा दिवस असल्यामुळे खूप लवकर डाग पडतात देवावरती पाण्याचे, कारण ते पितळ तांब्याच्या धातूचे बनलेले असतात. त्यामुळे पटकन मी पुसून घेतलेला आहे आणि देवपाठ तर मी काढलेला आहे. तर असंच मी देवाऱ्यामध्ये देव विराजमान करत आहे. तर मोठ्या जे मूर्त्या आहेत ते मागच्या साईडला ठेवलेल्या आहेत, आणि जी छोट्या मूर्ती आहे ती समोर ठेवत असते. म्हणजे छान पण दिसतं आणि जी छोटी मूर्ती आहे ते पण दिसून येते. म्हणजे आपण मोठ्या मोठ्या समोर ठेवल्या तर छोट्या दिसत नाहीत. तर अशा प्रकारे मी देवाची मांडणी करत असते. तर सगळे देव ठेवते आणि फुलं वगैरे आणलेले नाही आहेत आणखीन. म्हणजे दररोज दिनेशचं काम असतं फुलं आणण्याचं, पण दिनेश ताईकडे गेल्यापासून ना घर तर सुनं सुनं वाटतच आहे. परत माझी जी छोटी मोठी कामं असतात ना त्यामध्ये त्याची हेल्प मला भेटत होती. ते पण आता एकटीवरच पडलेलं आहे. आणि स्वयंपाकामध्ये किचनमध्ये खूप गोंधळ झालेला आहे. स्वयंपाक कितीही करा जास्तच होत आहे. म्हणजे एक सवय झालेली आहे. म्हणजे आपण 4-5 माणसाच्या नियमानुसार मी स्वयंपाक करत होते, पण आता एकदम असं झालेलं ना दोघांसाठी स्वयंपाक मला करताच येत नाही, जास्तच होत आहे ते. मी तरी पण मेजरमेंटच करून करत असते. 1 वाटी तांदूळ घेतलं त्यावरती 1 अर्धी वाटी घेतलं की ते पण भात शिजून जास्त होतो, दोघांना सरत नाही आहे. आणि तसं तर आज रविवार आहे यांचा. तर आज म्हणलं आज स्वयंपाकाची घाई गडबड करायचीच नाही, दुपारच्या वेळेत निवांतपणे स्वयंपाक करूया. कारण रविवार असल्यामुळे नाश्ता वगैरे चालतो. पोहे बनवणार आहे मी. तर फुलं मी घेऊन आलेली आहे आणि गुलाबाची कळी जी आहे ना छान उगवलेली आहे, पण मला वाटतं उद्याच्याला तोडूया, कारण ती कुंड्यामध्ये खूप सुंदर दिसत आहे. त्यामुळे मी तोडलेली मन झालेली नाही, तोडता तोडता मी ठेवलेली आहे. तर असंच असतं ना आपलं लेडीजचं, कुठली वस्तू सुंदर दिसते तर आपण ती घेत नाही आहे, कारण ती तिथंच खूप सुंदर दिसायला लागलेली होती. तर फक्त देवांना स्वास्तिकची फुलं आणि सदाफुली मी 1-2 ठेवलेले आहेत. म्हणजे तुम्ही म्हणत असता की ते सदाफुलीची जी फुलं असतात ती देवाला वाहू नये, पण सुंदर दिसतात ते. म्हणजे व्हाईट फुलामध्ये ते एकदम छान त्याचा रंग दिसून येत होता, म्हणून मी ते फुलं वाहिलेले आहेत. तर अशी आहे आजची देवपूजा. दीप प्रज्वलित करून घेतलेला आहे आणि मी रांगोळी काढत आहे. म्हणजे मी काय करत आहे, अगोदर कंप्लीट पूजा करायची आणि शेवटला दिवा लावायचा. पण तुम्ही म्हणतो की ताई अगोदर तू दीप प्रज्वलित कर, मग नंतर तू पूजा वगैरे जेही करायचं आहे ते कर. तर जेव्हा देवांना मी स्नान घालत होते त्यावेळेत आपण दीप प्रज्वलित केला तर ठीक वाटत नव्हतं, म्हणून मी देवांना स्नान घातलं, देवपाट्यावर विराजमान केलं, हळदी कुंकू चंदन वाहिलेले, फुलं वाहिलेले आहेत, मग दीप प्रज्वलित केला आणि आता रांगोळी काढून घेऊया. तर रांगोळी काढून घेतलेली आहे मी. आता धूप जे आहे ना ते लावून घ्यायचे आहे. आणि आजचा वार कुठलाही सांगते तर आजचा वार रविवार आहे आणि आज आहे गुरुपौर्णिमा. तर सर्व ताईंना गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा. हॅपी गुरुपौर्णिमा. तर धूप पण घेतलेले आहे आणि आज रविवार असल्यामुळे सगळ्या ताई थोडंसं निवांत कामं आवरत असतील ना, कारण आज संडे असल्यामुळे ना सगळ्यांचा हॅपी संडे असतो. पण आपली डबल ड्युटी असते. सकाळी धावपळ नसते आपल्याला, पण दिवसभर ती धावपळ चालू असते आपली किचनमध्ये. नुसतं दिवसभर ते करा हे करा, त्याची फरमाईश पूर्ण, याची फरमाईश. म्हणजे दररोज मुलं शाळेत कॉलेजला जात असतात आणि याच्या दिवशी मात्र सगळेजण घरी असतात. जे ऑफिसला वगैरे जाणार आहेत त्यांना पण सुट्टी असते. मग आपलं किचनमध्ये तामझाम चालूच असतं दिवसभर. तर देवपूजा झालेली आहे. आतमधली आत आलेली मी बाहेर. तर तुळशीपूजन आणि उंबरापूजन करून घेते आणि देवांना मी नैवेद्य म्हणून आता साखर ठेवणार आहे. आणि जेव्हा स्वयंपाक होईल त्यावेळेस मी नैवेद्य देवांना दाखवते. म्हणजे इतक्या लवकर मी आणखीन स्वयंपाक करणार नाही, दुपारच्या वेळेत करणार आहे. कारण तुम्ही बघू शकता वातावरण 2 दिवस झाले इकडे पाऊस चालू आहे. म्हणजे अजिबात पाऊस थांबला नाही, सकाळ संध्याकाळ पाऊस चालू आहे. आता पण पाऊस चालू आहे, एकदम बारीक बारीक असा पाऊस आहे, दिसत नाही कॅमेऱ्यामध्ये तितका. आणि शेरू पावसामुळेच बाहेर जात नाही, नाहीतर ज्या वेळेत बांधलेलं नसतं ना त्यावेळेत बाहेर जातं, ते घरात राहतच नाही. पण 2 दिवस झाले शेरू जागा सोडलेला नाही, असं उमळून बसलेलं आहे, कारण थंडी त्याला पण खूप वाजत आहे. तर तुळशीपूजन केलेलं आहे आणि महादेवाची पिंडी आहे. महादेवाच्या पिंडीचं नंदी भगवानचं पूजन केलेलं आहे, फुलं वाहिलेले आहे, धूप लावलेलं आहे आणि आता मी करत आहे उंबरापूजन. तर हळदी लेपन ही आपण करू शकतो, फक्त मी पाण्यानं धुवून घेतलेलं आहे. आणि हळदी कुंकू चंदन मी वाहत आहे, फुलं वाहिलेली आहे. तर वरच्या साईडला गणपती बाप्पांची मूर्ती आहे, तिथं पण मी पूजन करून घेतलेलं आहे. तर ही झाली रोजची देवपूजा. आरामात मला अर्धा ते पाऊण तास लागत असतो. आणि ज्या दिवशी पूर्ण देवाची डीप क्लिनिंग होते त्या दिवशी मात्र 2 ते 3 तास आरामात लागतात. तर मी देवांना आता साखर ठेवलेली आहे नैवेद्य म्हणून, कारण पूजा झाल्यानंतर देवाला असंच म्हणजे ठेवू नये असं म्हणतात. म्हणजे साखर किंवा दूध साखर, दही साखर आपण काही ठेवू शकता आवडीप्रमाणे. मी साखर ठेवलेली आहे आणि घंटी वाजून घेतली आणि आता देवदर्शन करून घेऊ आणि आपल्या किचनमध्ये सुरुवात करूया.
म्हणजे देवपूजा झाली ना, एक काम सुभाषी होतं आणि सकाळी अंघोळ झाल्यानंतर अगोदर देवपूजा केली ना, खरंच बघा खूप छान वाटतं, मन प्रसन्न राहतं. आपली दिवसाची सुरुवात देवपूजापासूनच केली पाहिजे. तर इकडं मी दूध अगोदर गरम करून घेते, म्हणजे दूध आलेलं आहे वेळेत, म्हणजे रोजचीच वेळ आहे, 7:30 पावणे 8पर्यंत दूध येतं. तर दूध मी शोधून गरम करते, कारण त्यामध्ये काही निघतच असतं, त्यामुळे शोधून मी गरम करायला ठेवलेलं आहे. आणि हे नारळ जे आहे ना, गुरुवारी फोडलेलं आहे, म्हणजे गुरुवारी ओवाळलेलं आहे शैवांच्या मंदिरामध्ये. आणि या गोष्टीवरून एक मला लक्षात आलं की एक ताई कमेंट करत येतात, 2 ते 3 वेळा त्यांची कमेंट आलेली आहे की साईबाबा देव नाही आहेत, ते एक संत आहेत. तर हो ताई, तुमचं बरोबर आहे, साईबाबा संत आहेत, पण आमच्यासाठी गुरु, संत, देव जेही म्हणता ते आहे. म्हणजे आम्ही शैवांची पूजा प्रत्येक गुरुवारी जे आहे ना, अशा प्रकारे करत असते. मी अभिषेक वगैरे म्हणजे भरपूर व्हिडिओमध्ये मी शेअर केलेला आहे. तर हे खोबरं 2-3 दिवस झालं ठेवलेलं आहे, त्यामुळे थोडासा पिवळा रंग झालेला आहे. मी फ्रीजमध्येही ठेवलेलं नव्हतं, असंच खिडकी ठेवलेलं होतं आणि पावसाळा दिवस असल्यामुळे खूपच लवकर ते वरती पिवळं झालेलं आहे. तर नरवटी वेगळी केली आणि मी पाण्यात टाकून ठेवले थोडा वेळ. आणि इकडं दूध पण गरम झालेलं आहे, तर गॅस बंद केलं, म्हणजे आज वेळेत केलं, दररोज उतू गेल्यानंतरच करत असते, कारण त्यावेळेतच माझी नजर ना तिकडे इकडे होती, म्हणजे बाहेर तर जाते कुठल्या तरी कामात तर व्यस्त होते आणि त्या दुधाकडे दुर्लक्ष होतं आणि दूध उतू जातं. तर आज मी वेळेतच गॅस बंद केला. आणि इकडं खोबरं जे आहे ना, ते स्वच्छ 2-3 पाणी मी धुवून घेतलेलं आहे आणि कॉटनच्या कपड्यानं पूर्ण पाणी पुसून घेत आहे, कारण थोडंसं पिवळं झालेलं होतं, पण मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं आहे. आणि याची मी बर्फी बनवणार आहे, म्हणजे आपण याची साल काढून बनवलं तरी पण खूप छान होते, पण मी साल वगैरे नाही काढलेली आहे. अशी जे आहे ना, मी छोटे छोटे तुकडे करून घेत आहे. आपण खिसणीवरती याला खिसूनही घेऊ शकता, पण मी मिक्सरमध्ये मोठं वाटून घेणार आहे. खिसल्यासारखंच होतं ते पण, आणि जसं वेळखाऊ काम नाही, म्हणजे कमी वेळात झटपट होतं, खिसायला थोडासा वेळ जास्त लागतो. आणि तसं तर आज स्वयंपाक वगैरे नाही केला आज ना, मी हे बर्फीपासून सुरुवात केलेली आहे किचनमध्ये. आज चहा पण बनलेला नाही आहे, नंतर चहा बनवणार आहे. आज चहा तर कटरने मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. आणि इकडच्या बर्नरवर मी पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये मी घेतलेले गिलासवर दूध गरम होत आहे. तोपर्यंत मी हे जे खोबरं आहे ना, मिक्सरला आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. ते एकदम बारीक अशी पेस्ट बनवायची नाही आहे, थोडंसं मोठं राहिलं तरी पण चालतं. तर अशा प्रकारे मी बारीक करून घेतलेलं आहे. आणि गॅस पण कमी केलेलं आहे, कारण दूध गरम झालेलं आहे. आणखी मला इकडं खोबरं वाटण करायचं आहे, म्हणजे 2 बॅचेसमध्ये मी हे केलेलं आहे, कारण एकत्र ते बारीक होत नव्हतं आणि छोटं मिक्सरचं भांडं आहे, त्यामुळेही होत नाही. आणि आपली मिक्सरची भांडी थोडीशी अशी आहेत ना, व्यवस्थित नाहीत, कुठली वस्तू व्यवस्थित बारीक होत नाही यामध्ये, त्यामुळे मी थोडं करूनच इकडं वाटण करून घेतलेलं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने मी खोबरं बारीक करून घेतलेलं आहे. तोपर्यंत दूध पण व्यवस्थित गरम झालेलं आहे. तर गरम दुधामध्ये आपल्याला हे खोबरं जे वाटण केलं आहे ते पूर्णपणे मी टाकलेलं आहे. तर तुम्हाला प्रमाण सांगेन तर 1 ते 1.5 वाटी हे वाटण केल्यानंतर झालेलं आहे. त्या हिशोबानं मी गिलासवर दूध फुल क्रीम घ्यायचं आहे, म्हणजे साय काढायची नाही वेगळी, त्याची साईसहितच दूध घ्यायचं आहे आपल्याला. आणि तिकडच्यावर थोडंसं हात माझं जास्त चालत नाही आहे, कारण ते कोपऱ्यात आहे, म्हणून मी दुधाचं उजून वरती ठेवलं. आणि इकडच्या बर्नरवर हे मी पॅन ठेवलेलं आहे. आणि छान परतून घ्यायचं आहे आपल्याला, छान दुधामध्ये शिजवून घ्यायचं आहे खोबरं. आणि दूध जसं आटून गेलं तसं आपल्याला यामध्ये साखर टाकायची आहे. तर साखर थोडीशी जास्त प्रमाणातच टाकायची आहे, म्हणजे मी इकडं 1.5 वाटी खोबऱ्याच्या वाटण्यासाठी 1 वाटी साखर टाकलेली आहे आणि 1 गिलास दूध टाकलेला आहे. छान मिक्स करायचं आहे. जसं जसं साखर मेल्ट होईल ना, तसं तसं ते पाणी सुटायला लागतं. थोडंसं मिश्रण पातळ होतं अशा पद्धतीनं. तर काही नाही, व्यवस्थित आपल्याला परतून शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे खाली चिटकू द्यायचं नाही अजिबात. आणि या वाटीमध्ये मी कशाला टाकलं आहे सारण, तर या वाटीमध्ये तूप आहे थोडंसं. तर मी काय केलं, ते तूप टाकलं चमच्यावर आणि नंतर मी थोडंसं सारण त्यामध्ये टाकलं, म्हणजे पूर्ण तूप त्यामध्ये यावं आणि छान फ्लेवर पण येतो, म्हणजे शेवटला तूप टाकल्यानंतर. आणि छान आपल्याला मिक्स करत ते शिजवून घ्यायचं आहे. आणि पॅन थोडंसं पातळ असल्यामुळे चिटकायची पण भीती आहे. तर इकडे माझं लक्ष आहे आणि इकडे मी पोह्याची तयारी पण करत आहे. यांना फोन लावलेला होता, म्हणजे टायमिंग सांगितलं तर तुम्हाला सकाळचे 9-9:30 वाजलेले आहेत. तर यांना फोन लावलेला होता. आणि पाऊस जोरदार चालू आहे बाहेर, म्हणजे 2 दिवस झालं पाऊस चालू आहे. कमी जास्त होत आहे, म्हणजे आताच पाऊस बारीक होता आणि आता जोरदार चालू आहे. तर यांना बघूया, आता पाऊस थांबल्यानंतरच येतील, तोपर्यंत मी पोह्याची तयारी करून घेते. आणि जसं येतील तसं मी गरमागरम पोहे बनवून घेते, कारण एकतर आता वरून पाऊस चालू आहे, ते लवकर येणारही नाही आहेत. आणि पोहे बनवून ठेवले तर ते गार पण होतील आणि गार वस्तू खाऊशी वाटत नाही पावसाळ्या दिवसामध्ये, असं होतं ना. आणि आता वाटत आहे खरा पावसाळा चालू आहे, म्हणजे इतके दिवस जे पाऊस होता ना तितका पाऊस नव्हता, म्हणजे ऊन राहायचं, थोडंसं पाऊस यायचं, वातावरण थोडंसं ठीकच होतं. पण 2 दिवस झालं कंटिन्यू पाऊस आहे, थोडासाही ब्रेक पावसानं घेतलेला नाही आहे. आणि त्यामध्ये हवा पण आहे, त्यामुळे थंडी पण खूप वाजायला लागलेली आहे. तर इकडं मी आता कांदा कट करून घेतलेला आहे, म्हणजे कांद्याच्या पाचोळा काढला आणि थोडेसे काळपट आहे ते कांदे. तर अगोदर मी स्वच्छ धुवून घेतले दोन्ही कांदे आणि बारीक बारीक कट केलेले आहे. हिरवी मिरचीही मी बारीक कट करून घेतलेले आहे. आणि डब्यामधले पोहे संपलेले आहेत, म्हणजे पोहे भरपूर आहेत, वरती ठेवले आहेत पोटमाळ्यावरती. आणि आता मला ते पोहोचणार नाही आहेत आणि तिकडे जाऊन स्टँड घेऊन येणं, लावणं, काढणं
तितकी मी पंचायत केलेली नाही. जितके आहेत पोहे तितकेच मी घेतलेले आहेत आणि ते पोहे 2-3 पाणी मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आणि तोपर्यंत इकडं ही बर्फी पण बनवून तयार झालेली आहे. आता पटकन पोहे बनवून घेऊ. तर तिकडच्या बर्नरवर मी ती बर्फी उचलून ठेवली आहे, म्हणजे गॅस बंद आहे. मी अशी ठेवले गार होण्यासाठी. तर या कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकलं आणि कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता हे सगळं टाकलेलं आहे. परतून घ्यायचं आहे. कांद्याचा कलर एकदम गोल्डन ब्राऊन करायचा नाही. हलकासा कच्चेपणा गेला की त्यामध्ये मी अर्धा चमचा हळदी पावडर टाकलेली आहे. चिटकीभर साखर टाकलेली आहे, म्हणजे पोह्याला चव खूप छान येते. फोडणी तयार झाल्यानंतर मी भिजवलेले पोहे टाकले. पोह्यामध्ये मी चवीपुरतं मीठ आणि 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. परतून घेतलं आणि कमी गॅसवरती झाकून ठेवलेलं आहे. बघू शकता इकडं बर्फी पण बनवून तयार आहे. खाण्यासाठी खूपच टेस्टी, म्हणजे गोल्डन ब्राऊन कलर येजोपर्यंत आपल्याला कमी गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे. खूप छान टेस्टी लागते. आणि तसं तर या दिवसामध्ये ताजनाड राहत नाही पावसाळ्या दिवसामध्ये. तर बर्फी बनवली खूपच छान. आणखीन म्हणजे जशी आपल्या आवडीप्रमाणे आपण रेसिपी बनवू शकता खोबऱ्याचे, पण मला ही बर्फी खूप आवडते आणि यांना पण खूप आवडते म्हणून मी हेच बनवलेली आहे. बर्फी बनवून तयार झाली. मी एका बाउलमध्ये काढून ठेवलेली आहे. थोडीफार छोट्या वाटीत काढून घेतलेली आहे शेजाऱ्यांच्या ताईला देण्यासाठी, म्हणजे खूप सारी आता दिनेशी नाही खाणार, आम्ही दोघंच आहोत, त्यामुळे म्हटलं थोडीफार त्यांना देऊन येते आणि थोडीफार मी झाकून ठेवलेली आहे. तर अगोदर त्यांना देऊन येते. तर तुम्ही सांगा तुम्हाला ही बर्फी कशी वाटली. चांगली वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट करूनही नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. बर्फी देऊन आली. टी व्ही पण चालू आहे. तर टी व्हीवरती म्हणजे सिरियल तर तितकं बघत नाही, पण जेव्हापासून गायत्री आली होती ना तेव्हापासून तिनं मला वेळ लावला एक सिरियलचं. ते आता लागण्याची वेळ झाली, म्हणजे टायमिंग सांगितलं तर 12 वाजलेले आहेत. तर मी ते चॅनल चेंज करून आले, ज्यावर सिरियल आहे ते लावलेलं आहे. म्हणजे टायमिंग बघू शकता तुम्ही, 12 वाजायला आणखीन 5 मिनिट कमी आहे. जेव्हा आपण सिरियल बघतो ना त्यावेळेमध्ये हाच गोंधळ असतो. वेळेच्या अगोदरच आपल्याला आठवण येते की सिरियल आहे आणि वेळेच्या अगोदरच आपण ते चॅनल चालू करतो आणि तिकडंच आपलं लक्ष असतं की कधी एकदाचं ते लागेल. 1-1 सेकंड मोजत असतो आपण. म्हणूनच मी हे सगळं करणं बघणं बंद केलेलं होतं. एक सवय मोडणं खूप कठीण आहे आणि परत मला गायत्रीने ते सवय लावलेली आहे. तर असो, आता टी व्ही तर चालू आहे, ते ऐकत मी इकडं स्वयंपाक बनवत आहे. म्हणजे आता टी व्ही समोर बसून मला बघणं होत नाही, कारण दिवसभर आपल्या हातात कुठली तरी कामं असतात. किचनमध्ये असो, तिकडं असो, इकडं असो. आणि मी कपडे वगैरे धुवलेले आहेत, कारण कपडे मी जास्त काढलेले नव्हते, कारण जोरदार पाऊस आहे. 2 दिवस झालं कपडे वाळत नाही, धुणी व्यर्थ आहे. जे धुवायचे कपडे आहेत एक बकेटात भरून ठेवलेले, जी जीन्स पॅन्ट शर्ट जे आहेत आणि जे रोजचे कपडे आहेत तेच मी धुवत आहे. तर इकडे मी बटाटे शिजत ठेवलेले आहेत आणि कांदे संपलेले होते स्टँडमधले, तर कांदे घ्यायला मी इकडे आलेले. इकडच्या रूममध्ये मी कांदे टाकलेले आहेत तिकडच्या किचनमध्ये, कारण कांदे भरपूर सारे घेतले आहेत आणि त्यासाठी स्पेसही भरपूर लागतो. तर तिकडेच ठेवलेले आहेत. तर कांदे घेऊन आले, स्टँडमध्ये टाकत आहे. 2 कांदे मी आता भाजीसाठी घेतलेले आहेत. तर कांद्याचा पाचोळा काढून मी कांदे स्टँडमध्ये ठेवत आहे, कारण 5 वेळा सही ठेवलं ना कांदे खूप लवकर खराब होतात, म्हणून 5 वेळा मी काढूनच ठेवलेले आहेत. आणि तिकडे जे कांदे आम्ही स्टॉक करून ठेवले आहेत ना ते पण 5 वेळा काढतच असते मी. 1 महिन्यात 2 महिन्यात मी ते बी निवडत असते, कारण कांदे खूप लवकर खराब होतात. असं म्हणतात एक कांदा खराब झाला की सगळ्या कांद्याला खराब करतो, तर ते निवडायचं काम मी महिन्यात 2 महिन्यात करत असते. तर इकडे कांदा पण मी बारीक कट करून घेत आहे, म्हणजे अगोदर 5 वेळा काढते आणि स्वच्छ धुवून घेते. कांदे खूप काळपट आहेत आतमध्ये, जसं वरचा एक पदर आपण 5 वेळा काढलो ना आतमधून एकदम काळपट होत दिसतो कांदा. तर स्वच्छ धुवून घेते आणि भाजीची पूर्ण तयारी करून घेते. आणि या वेळेस फ्रीजमध्ये कुठलीही भाजी नाही आहे. एकतर दिनेश आणत होता, तो पण नाही. आता यांना सांगितलं तर काय म्हणतात, मला काम आहे, नंतर येतोच घेऊन येतो, पण नंतर त्यांच्या लक्षात राहत नाही, असं होत आहे. तर या वेळेमध्ये भाजीला तर काही नाही आहे ना, टोमॅटो आहे ना काही नाही, फक्त बटाटे ठेवलेत आणि ते पण मी शिजत ठेवलेले आहेत. तर एकच विचार आहे की बटाटा टाकून ताक टाकून मी एक आमटी बनवणार आहे. खूप छान टेस्टी बनते. जेव्हा हे ऑप्शन नसलं ना तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकतो, तर खूप छान टेस्टी लागते. तर इकडं मी कांदा जे आहे ना अशा प्रकारे मोठाच मी कट करून घेत आहे. यासाठी हिरवी मिरची लागणार आहे, पण आता मिरच्या पण नाही आहेत, संपलेल्या आहेत ते पण, म्हणजे फ्रीज पूर्ण रिकामा आहे. ज्या वेळेत काही भाजीला ऑप्शन नसतं ना त्यावेळेत आपल्याला बेसनच आठवतं.